बाळापूर तालुक्यातील जोगलखेड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अडोशी येथील ग्रामपंचायत इमारतीचे ठेकेदार दिलीप क्षीरसागर आणि रणजित गावंडे यांनी साहित्य लंपास केल्याची तक्रार उरळ पोलीस स्टेशनला सरपंच यांनी दिली असून अद्यापपर्यंत आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल केला नसून ठाणेदार आरोपीला पाठलाग करीत असल्याचा आरोप सरपंच मंजुराबाई भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। बाळापूर तालुक्यातील जोगलखेड ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या अडोशी येथील ग्रामपंचायतचा इमारतीचं बांधकाम कंत्राटदार दिलीप क्षीरसागर, अडोशी येथील रणजित गोपाल गावंडे यांनी दिनांक 27 जुलै 2024ला जेसीबी मशीनच्या सहाय्याने इमारत पाडली। सदर इमारतीमधील मटेरियल जागीच पडलं होतं। 2 सप्टेंबर रोजीचा रात्री कंत्राटदार दिलीप क्षीरसागर आणि रणजित गावंडे यांनी हे शासकीय इमारतीचे साहित्य चोरून तिथनं नेल्याची तक्रार उरळ पोलीस स्टेशनला दिली असून उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ ढोले यांनी काहीच कारवाई केली नसून आरोपीजवळून मायापुंजी जमवून थातूरमातूर कारवाई केली असल्याचं आम्हाला सांगितलं। परंतु शासकीय इमारतीचे मटेरियल चोरून नेल्याची तक्रार दिल्यावरही ठाणेदार गोपाळ ढोले यांनी अद्यापपर्यंत चोरीचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप सरपंच मंजुषाताई भरणे यांनी केला आहे। बाळापूरचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते। उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ ढोले यांनी आरोपीकडनं मायापुंजी घेतली असून म्हणून चोरीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत असाही आरोप सरपंच भरणे यांनी केला। यावेळी पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भरणे यांचा ग्रामसेवक हे उपस्थित होते। ग्रामपंचायत सदस्य जोगलखेड या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अडोशी ग्राम येथील सरकारी ग्रामपंचायतचं ऑफिस होतं। ते ऑफिस पहिले जेसीबीनं तोडण्यात आलं, त्याची तक्रार पोलीस स्टेशनला केलेली आहे। तिथं राहिलेल्या त्या बिल्डिंगचा पूर्ण जो फरशी आणि मलबा जो होता, पूर्ण इटा भिंती, चारी भिंती ह्या गैरअर्जदारांनी चोरून नेल्या। त्याच्याबद्दल आम्ही ग्रामपंचायततर्फे रिपोर्ट दिलेला आहे। त्याच्यावर पोलीस अद्याप अजूनही कारवाई केली नाही। तो पहिलाही जो रिपोर्ट आला त्याचीही कारवाई ठेवली नाही। संपूर्ण प्रकाराने चौकशी ठेवून काही तोडपाणी करून ते दाबण्याचा त्यांचा विचार दिसतो। त्याबद्दल आम्ही आता गृहमंत्र्याकडे उद्या तक्रार दाखल करीत आहे। त्याच्याकरता ही पत्रकार परिषदेमध्ये आपण या ठिकाणी आयोजित करून बोलत आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर।